गोंदूर येथे श्री बालाजी महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरी. धुळे तालुक्यातील गोंदूर येथे गेल्या अनेक वर्षापासून पूर्वी परंपरागत श्रीमंत श्री बालाजी महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असतो. या अगोदर देखील या ठिकाणी वर्षातून 3 यात्रोत्सव या ठिकाणी पार पडत असतात, ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी शनी महाराज आनंद माता यात्रोत्सव व आज दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी श्रीमंत श्री बालाजी महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असतो. अतिशय पुरातन मंदिर या ठिकाणी असून मुख्य मंदिराचं उभारणी संपूर्ण दगडामध्ये असल्याचे सांगण्यात येते. तर गोंदूर तलावाच्या काठी असलेले श्री बालाजी महाराज यांचं मंदिर असून अतिशय वातावरणात या ठिकाणी यात्रोत्सव पार पडत असतो. या यात्रोत्सवासाठी सर्व सरपंच, उपसरपंच, आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, युवक, तरुण यांचे सहकार्य लाभत असते. तर या यात्रोत्सवासाठी या ठिकाणी सरपंच सौ कल्पना प्रदीप बधाने, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच प्रदीप नाना बधाने, इंजिनियर हिमांशु उर्फ सनीदादा बधाने, माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद भैया बधाने, माजी उपसरपंच भैया पाटील, किशोर बधाने, ज्ञानेश्वर माडी, सुरेश पाटील, प्रवीण पाटील, भिकचंद माडी, रमेश सोनार, प्रशांत पाटील, रामकृष्ण नेरकर यांच्यासह आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. तर श्री बालाजी महाराज यात्रोत्सव निमित्त सकाळी भव्य भंडारा कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. तर संध्याकाळी भव्य लांगड मिरवणूक या ठिकाणी संपूर्ण गावातून ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या तालावर नाचत गाजत काढण्यात आली. तदनंतर या ठिकाणी भव्य लोकनाट्य तमाशा मंडळाचे देखील आयोजन करण्यात आले होते. तर अतिशय भक्तिमय वातावरणात सदर श्री बालाजी महाराज यात्रोत्सव या ठिकाणी पार पडला. तर आपण जे गोष्ट करताना घेऊन एक फोटो काढला जाईल ना. आज चैत्र कृष्ण पंचमी गोंदूर गावातील सालाबादाप्रमाणे श्री बालाजी महाराज यांची यात्रा आहे. गोंदूर गावामध्ये पुरातन असं बालाजी महाराजाचं मंदिर आहे आणि एक जागृत असं हे देवस्थान आहे. आणि त्यामुळे परंपरागत चालत असलेल्या ज्या ग्रामीण भागामधील यात्रा आहेत तो यात्रा उत्सव आज गोंदूर येथे मोठ्या आनंदाने आणि सर्व समावेशक या ठिकाणी साजरा होतो आहे. तसेच गोंदूर गावामध्ये यात्रांची जी परंपरा आहे ती अखंड चालू ठेवण्यासाठी गोंदूर गावाच्या सरपंच कल्पनाताई प्रदीप पाटील यांनी आपल्या गोंदूर गावामध्ये शनी महाराजाची यात्रा, त्याचप्रमाणे आनंद माता ही जी ग्रामदैवत आहे या ग्रामदैवताची यात्रा आणि आज श्री बालाजी महाराज यांची यात्रा त्यांनी या ठिकाणी घडून आणल्या. आणि ग्रामीण भागातील लोकांना तमाशाच्या माध्यमातून, लोकनाट्याच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना आपलं मनोरंजन या ठिकाणी होत असतं. आणि ही जी कला आहे ही कला जिवंत राहण्यासाठी ग्रामीण भाग त्या ठिकाणी अतिशय प्रयत्नशील असतो. त्याचबरोबर बालाजी महाराजाच्या यात्रेनिमित्ताने या ठिकाणी गोंदूर गावामध्ये बालाजी महाराज मित्रमंडळ आणि तमाम ग्रामस्थांच्या वतीने भंडाराचा सुद्धा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता. अतिशय उत्साहाचं, आनंदाचं वातावरण या ठिकाणी सर्व तरुण मित्रमंडळ, ज्येष्ठांचे मार्गदर्शन या सर्वांच्या गोष्टीमुळे गोंदूर गावातील जी यात्रा असते ही यात्रेची जी परंपरा आहे ती अखंड अशीच या ठिकाणी चालू राहील. आणि प्रत्येक समाजातील लोकांना ज्या ठिकाणी न्याय देण्याचा आणि यात्रेमध्ये जे काही यात्रेमध्ये सर्वांना बाहेरगावून अनेक जण या ठिकाणी यात्रेमध्ये येत असतात, त्याची एकमेकांची या ठिकाणी भेट होत असते. अशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये चालू असलेल्या यात्रा या आमच्या गोंदूर या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीने यात्रा चालू आहेत आणि यापुढे चालू राहतील. जय बालाजी. आमच्या गोंदूर गावात
साधारणपणे 3 यात्रा भरत असतात. शनी महाराजची यात्रा असते, त्यानंतर आनंदा माताची एक यात्रा असते आणि महत्त्वाची म्हणजे आमचे श्रीमंत बालाजी महाराज यांची एक यात्रा असते. अशा 3 यात्रांना लोकनाट्य तमाशा लोकांच्या मनोरंजनासाठी आयोजित करण्यात आलेला असतो. त्याचा आनंद सर्व ग्रामस्थ तरुण वर्ग नेहमीच घेत असतो. कोणतीही भानगड न होता शांतपणे सर्व कार्यक्रम पार पडत असतात. असं आमचं एक गोंदूर गाव आहे. आज पंचमीच्या निमित्तानं दरवर्षी पंचमीला बालाजी महाराजांची यात्रा भरत असते आणि या यात्रेमध्ये सकाळच्या सत्रात महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं असतं आणि दुपारच्या सत्रात या ठिकाणी यात्रा भरत असते आणि रात्री मनोरंजनासाठी या ठिकाणी तमाशाचं आयोजन करण्यात आलेलं असतं. यावर्षी या ठिकाणी आजच्या दिवशी बालाजी महाराजांच्या या सभामंडपात कीर्तनही आयोजित करण्यात आलं होतं आणि आज पहाटे तसंच भजनी मंडळ यांनी भजन या ठिकाणी गायलं होतं. असं आमचं सुंदर असं गाव कोणत्याही भानगडी न होता आनंदाने सर्व महोत्सव पार पडत असतात. आजच्या यात्रेच्या निमित्तानं मी सर्व भाविकांना सर्व ग्रामस्थांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपतो. सी.एल. पाटील, मुक्काम पोस्ट गोंदूर, तालुका जिल्हा धुळे. मी गोंदूर गावचा रहिवासी असून या गावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे जे मंदिर आहे 12व्या शतकातील हेमाळपंथीय मंदिर आहे. या मंदिराचं मुख्य जे मंदिर आहे प्रवेशद्वार आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वीट, चुना किंवा लोखंड याचा वापर न करता पूर्णपणे दगडी कामामध्ये कोरीव काम आहे मुख्य मंदिर. दुसरं म्हणजे या मंदिरामध्ये एक वैशिष्ट्य सांगता येईल. या गावामध्ये कुंजूबाबा तेलक नावाची एक डोळ्याने आंधळी व्यक्ती होती आणि ती आंधळी व्यक्ती दररोज 4 वाजता उठून तलावातून पाणी आणून या बालाजी महाराजांची सेवा करायची. असं हे गोंदूर गावाचे ग्रामदैवत असं मंदिर आहे. या गावामध्ये एकदम शांतता, एकोपा आणि एकाच कुळाचे सर्व गाव आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची गालबोट न लागता कुठलाही कार्यक्रम शांततेने पार पडतो. या गावामध्ये सकाळी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला जातो, भंडारा केला जातो, नंतर रात्री लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम केला जातो. अशा पद्धतीने गोंदूर गावात एकोपा आणि शांतता एकोपाने नांदत आहे.